जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि यावल तालुक्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून या वादळी पावसामुळे सुमारे 700 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी केळीची झाडे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। आधीच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत डिझेल टंचाईमुळे केळी निर्यात प्रभावित झाली होती। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असतानाच आता या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। या संदर्भात शेतकरी भागवत झोपे व शेतकरी देवेंद्र कोलते यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। या संदर्भातली माहिती 26 मे रोजी यावेळी यावल येथे दुपारी 2 वाजता प्राप्त झाली आहे। आता काय सांगणार, कालच्या पावसामुळे काय नुकसान झालेलं आहे? माझे आहे 2 क्षेत्रामध्ये, एक जागे 5 एकर आणि एका जागे 7 एकर अशी आहे, दोघी केळी आहे। ते कालच्या पाण्यामुळे नुकसान झालं माझं, तर माझी अशी आहे की सरकारकडून काहीतरी मिळावं अशी माझी मागणी आहे। किती नुकसान आहे तुमचं? माझे 12,000 पडायची नुकसान आहे। आता मागे भाव नव्हते, आता केळीला भाव मिळताय, तर शेतीचं नुकसान झालं असल्यामुळे कालच्या पाण्यामुळे। काय मागणी काय तुमची? मागणी फक्त काय की बुवा आम्हाला नुकसान भरपाई मिळावी याची मागणी आहे। काय नाव तुमचं? भागवत केशव झोपे नावी। दादा काय सांगणार, काल झालेल्या पावसामुळे तुमचं किती नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही किती भागामध्ये केळी लावली होती? मी काल पावसामुळे झाल्यामुळे मी 2 हेक्टरमध्ये 5,000 केळी लावली होती। त्या 5,000 केळीचे रोपं लावले होते। रोपांना मी 16 रुपये रोपाप्रमाणे जैनचे रोपं लावले होते। तर माझा फक्त एक चलन काढलं आणि संपूर्ण बाग वादळाने मान्सून पावसाने उद्ध्वस्त आलेला आहे। कितीचं नुकसान आहे तुमचं? कमीत कमी माझं 10 लाखापर्यंत नुकसान आहे। कुठेतरी केळीला भाव आता मिळत होता, तर तोंडाचा घास हिसकावला गेलेला आहे। केळीला मागे भाव 400 मिळत होता, आता तो 2400 भाव मिळत होता आणि तोऱ्यातला देवानी घास हिसकून घेतला। काय मागणी काय तुमची? आमच्या केळीचे नुकसान भरपाई मिळावी आणि कर्जमाफी सवलत मिळावी। आपलं नाव?